जमिनीतून चक्क लावावर येतोय। जालन्यातील राजपूतवाडीत घडला प्रकार। ही दृश्य आहेत जालना शहरातील राजपूतवाडी परिसरातली। 5 एप्रिलच्या दुपारी 3 वाजताच्या सुमारास विजेच्या खांबाखालच्या जमिनीतून गरम आणि लालसर रंगाचा पदार्थ बाहेर येत असल्याचं दिसून आलं। हा पदार्थ ज्वालामुखीसारखाच दिसत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं। लोकांनी या ठिकाणी एकच गर्दी केली आणि लावारसाची चर्चा सुरू झाली। या घटनेप्रकरणी प्रशासनाने लक्ष घालून हा प्रकार काय आहे याचा शोध लावला। ते व्हिडिओ व्हायरल झालेले आम्ही सुद्धा बघितले। त्या व्हिडिओची दखल घेऊन आम्ही तात्काळ अधीक्षक अभियंता महावितरण यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांना या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता तात्काळ तिथे टीम पाठवून आवश्यक कारवाई करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या। त्यानुसार त्यांनी असं कळवलं आहे की तो 11 केव्हीच्या लाईनमध्ये तांत्रिक बिघाड होऊन खाली जो खडकाळ जमीन होती त्याच्यामध्ये तो लाव्यासारखा पदार्थ वितळून बाहेर आला। तर हे कुठलंही म्हणजे नैसर्गिक आपत्ती किंवा कोणत्याही प्रकारची आपत्ती नाही आहे किंवा भूगर्भातलाही काही हे नाही आहे। तर हा केवळ तांत्रिक बिघाडामुळे निर्माण झालेला प्रकार होता। नागरिकांनी म्हणजे अफवावर विश्वास ठेवू नये आणि घाबरण्यासारखं काही कारण नाही। ही कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही तर इलेक्ट्रिक बिघाडामुळेच हा पदार्थ जमिनीतून बाहेर येत असल्याचं समोर आलं। विजेच्या खांबामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यानेच इलेक्ट्रिक करंट थेट जमिनीत उतरला। पोलमध्ये सप्लाय म्हणजे त्या वाहिनीचा सप्लाय चालू असतेवेळी हा प्रकार झाला होता, पण जेव्हा वाहिनीचा सप्लाय बंद केला तर हा बंद झाला। त्याच्यामुळे हा जो अर्थ होता जो जमिनीत येणारा तो मिळाला नाही त्या आणि रॉक पूर्ण खडकाळ असल्यामुळे मिळालेला नाही आणि त्यामुळे हा प्रकार झालेला आहे। आगीसारखं असं बाहेर निघालेल्यासारखं तर एखादी जसं लावा राहते त्या पद्धतीचा वाटत होता, पण तो हा प्रकार जो आहे तो जो आहे हा खडक होता तो खडक वितळला। तो साधारणतः होतं सर, अर्थिंग नाही मिळाली तर असं होते। अर्थिंग जिथे मिळाली नाही त्यावेळेस तो अर्थिंग जर मिळाली नाही त्यावेळेस तो तिथे प्रकार होण्याची शक्यता असते। नागरिकांना भीती म्हणजे भीतीदायक वातावरण काहीच नाही त्याच्यामध्ये, बस एवढं करतो। महावितरणचा तांत्रिक म्हणण्यापेक्षा जो खडक होता जो जमिनीचा जो भूगर्भ भाग होता तिथे जर आपल्याला अर्ज जर मिळाला असला पाण्याचा वगैरे ओलावा जर मिळाला असता तर हा प्रॉब्लेम झाला नसता तिथे। अशातच जमीन खडकाळ असल्यानं इलेक्ट्रिक करंटमुळे खडक वितळून गेलं। खडक वितळलेच नाही तर लावासारखा पदार्थ बाहेर उसळू लागला। हा ज्वालामुखी नाही तर तांत्रिक बिघाड असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं।